नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टीचं ॲनालिसिस, त्याचबरोबर निफ्टी बँकचं ॲनालिसिस, त्याचबरोबर काही स्टॉकचं ॲनालिसिस. चला तर मग सुरू करूया. मार्केट खरं सांगायचं असेल तर बघायचं झालं तर मार्केट कालच्याच रेंजमध्ये आज ट्रेड होताना बघायला मिळालं आणि त्याचबरोबर रेंज बाउंडच तुम्हाला आज मार्केट एक ट्रेड होताना बघायला मिळालं. जवळपास कसं एक साईडवेज एक्सपायरी जी आहे ही तुम्हाला बघायला मिळाली होती. रीलमध्ये बी किंवा शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकली होती, म्हटलं होतं ऑप्शन सेल करून चांगले टाईम डिकेचा फायदा घेऊन पैसे कमवा. किती जणांनी केलं असेल काय माहीत नाही, परंतु हे अशा मार्केटला जवळपास ऑप्शन सेल करूनच पैसे कमवले जातात, हे लक्षात घ्या. आता तुम्ही पाठी बघत असाल, मी नेहमी म्हणतो ऑप्शन सेलर्सच जास्त पैसा कमवतो. याच्या पाठचं उत्तर आहे बघा, एक ठराविक रेंजमध्येच मार्केट थांबतं 1-2 दिवस पडल्यानंतर, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सो व्हॉट डू वी एक्सपेक्ट? आता उद्याचा एक्सपेक्टेशन्स काय आहेत? मार्केट ओपनिंग 24,200च्या खाली क्लोजिंग दिलेलं आहे आणि हे थोडंफार आपण म्हणू शकतो चुकीचं आहे. 24,200च्या खाली क्लोजिंग दिलेलं चुकीचं आहे. थोडक्यात असा अर्थ होतो की जवळपास इथून आता सेलिंग येते का? कारण 24,200 रेंज त्याच्यावरती आपण किती दिवस विचार करतोय, बोलतोय, ती लेवल त्याच्यावरती मार्केट टिकण्याचा प्रयत्न करते आणि ते असफल राहते प्रत्येक वेळी, हे लक्षात घ्या. आता 24,200च्या वरती उद्या टिकलं तर बाय करू शकतो का? डेफिनेटली बाय करा. 24,250 पर्यंत टार्गेट घ्या, या ब्लॅक लाईनपर्यंत, लक्षात घ्या. परंतु सेलिंग होत असेल तर मग सरळ सोपा विषय आहे. ज्या रेंजमध्ये म्हणजे जवळपास काल आणि आज ज्या 2 कॅन्डल्स जे आहेत, म्हणजे जवळपास कालची कॅन्डलचा हाय लो आणि आजच्या कॅन्डलचा हाय लो आज सेम आहे, 24,150 ते 24,250. मग जवळपास या 100 पॉईंटमध्ये जो ट्रेड झालेला आहे, मग तिथे आपण ब्रेकआउटचा विचार करू शकतो आणि ज्या दिशेने 2 कॅन्डलचा ब्रेकआउट तुम्हाला बघायला मिळेल त्या दिशेने ट्रेड तुम्हाला बघायला मिळू शकतो, हे लक्षात असू द्या. म्हणजे जवळपास ज्या दिशेने ब्रेकआउट त्या दिशेने मुवमेंट, हे लक्षात असू द्या. त्यामुळे त्यानुसार ट्रेड करणं गरजेचं आहे आणि जर इथून खाली आलं तर डेफिनेटली 24,130च्या खाली किंवा 145च्या खाली जर तुम्ही पुट बाय केलं तर डेफिनेटली तुम्हाला 24,000पर्यंत पहिले टार्गेट बघायला आरामात मिळू शकतं, हे तुम्ही लक्षात घ्या. थोडक्यात निफ्टी साईडवेज आहे आणि साईडवेजवरून आत्ता कुठेतरी 1-2 दिवसात तुम्हाला ब्रेकआउट देणं गरजेचं आहे आणि ते देऊ शकेल असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी तुम्ही ब्रेकआउटची वाट बघणं गरजेचं आहे. साईडवेज मार्केट आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त तुम्ही पॅनिकने ट्रेड करू नका. निफ्टी बँक ऑन द अदर हँड बघा, आजचा दिवस कसा ट्रेड झाला आहे. जवळपास मार्केट ओपन कुठे झालं, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर क्लोज कुठे झालं. म्हणजे जवळपास काय आहे की 57,800 ते म्हणू शकतो 58,000 ह्या रेंजमध्येच कुठेतरी ट्रेड होताना बघायला मिळाले. सो इथे सुद्धा काय एक्सपेक्टन्सी आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रेकआउट. आता ब्रेकआउट कुठे? ही जी ट्रेंड लाईन आपण काढलेली आहे, या ट्रेंड लाईनचा बघा कसा काय व्यवस्थित मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे आणि सपोर्ट घेऊनच मार्केटने तो आज जवळपास त्याच्या आधारानेच ट्रेड होतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता उद्या निफ्टी बँक जर 58,000च्या वरती टिकत असेल तरच बाय करा, अन्यथा बाईंगचा विषय नको. 58,000 ते 58,100 ही रेंज जी आहे, हा चॅनल जो आहे हा ब्रेकआउट चॅनल आणि ह्याच्यावरती टिकत असेल तरच बाय करा, अन्यथा बाईंगचा विचार मनातून काढून टाका, हे वाक्य तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. जर खाली येत असेल तर ही ट्रेंड लाईन तुटणं गरजेचं आहे. हे बघा, ही जी मी काढली आहे ती ट्रेंड लाईन तुटणं गरजेचं आहे. 57,800च्या खाली टिकणं गरजेचं आहे, जे आता टिकलं आहे. परंतु जरी टिकलं तर 15 मिनिटाची शेवटची कॅन्डल जर तुम्ही बघितलं तर कशी बघायला मिळते बघा. ही या कॅन्डलला आपण काय म्हणतो, एक डिसिजन मेकिंग कॅन्डल बनतो. म्हणजे जिथे ओपन झाले जिथेच क्लोज झाले, म्हणजे बायर्स अँड सेलर्स या दोघांचं मतभेद जे आहेत हे चालू आहेत, हे लक्षात आणि त्याच्यामध्ये काहीही तोडगा पडत नाही आहे. त्यानुसार ती कॅन्डल झालेली आहे. त्यामुळे डिसिजन मेकिंग आहे तो डिसिजन बनू द्यात. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा वेळी काय करायचं, उद्या सकाळी जर मार्केट ओपन झालं तर मार्केटला थोडीफार दिशा पकडू द्यात. दिशा म्हणजे जवळपास काय वेट होल्ड अँड ट्रेड हे स्ट्रॅटेजी आपल्याला तिथे बघायची आहे निफ्टी बँक आणि निफ्टीच्या बाबतीतची, हे लक्षात असू. लगेच उड्या मारू नका सुरुवातीच्या 5-15 मिनिटं जेव्हा व्हॉलाटाईल मार्केट असतं, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये लगेच उड्या मारलात तर मग त्याच्यामध्ये आपल्याला लॉस पण झेलावे लागतात, ठीक आहे. त्यानंतर आता एवढं होत असेल तर काही स्टॉक्सचं अनालिसिस सुद्धा बघूया, शेअर्स काय काय करतायत, ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्टॉक बघूया, तो म्हणजे ICICI बँक. आता ह्या स्टॉकमध्ये कशी काय मुवमेंट झाली आहे बघा, हा पण शेअर तसाच ट्रेड होताना बघायला मिळतोय, हे लक्षात घ्या. एक मोठी मुवमेंट झाली, त्यानंतर ह्या रेंजला कुठेतरी होल्ड करतोय. आता जर लेवल तोडत असेल तर बाय करू शकतो का, लक्षात घ्या. तो हा स्टॉकमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं आहे, जी लेवल आपण काढली होती त्या रेंजच्या आसपास आपल्याला जवळपास इथे बघा आतमध्ये कॅन्डल बघायला मिळते, एक मोठ्या ग्रीन कॅन्डलच्या आत. सो याच्यामध्ये एक्सपेक्टन्सी कशी, एक ब्रेकआउटचा विषय. जर ह्या छोट्या कॅन्डलचा म्हणजे आजच्या दिवसाच्या हाय जर उद्या तोडत असेल तर 1,475च्या वरती बिंदास बाय करा, मुवमेंट बघायला मिळू शकते. बजाज फायनान्स तेजीमध्ये आहे आणि तेजी कंटिन्यू होत असेल तर 1,076च्या वरती बाईंग करू शकता. त्याचबरोबर सिटी युनियन बँक
याचा सुद्धा विषय तोच आहे. थोडाफार एक पुलबॅक आला, होल्ड केला आणि मग जात होता. उद्या जर 232च्या वरती करत असेल तर बिंदास बाय करा. हे काही मार्केटचे अनालिसिस आहेत, काही स्टॉकचं अनालिसिस आहे. समजलं आहे का सांगा. समजलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आणि सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. इथे तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.